जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असे आदेश हायकोर्टानं दिलेत। तसंच नियमांचं उल्लंघन झाल्याचं सुद्धा हायकोर्टानं म्हटलंय। आणि आता पुन्हा उद्या दुपारी 3:30 वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे। पाहूयात त्यावरचा आमचा हा खास रिपोर्ट। जरांगेंचं आंदोलन आणि मुंबईमध्ये मराठा आंदोलकांनी केलेल्या गर्दीवरून मुंबई हायकोर्टानं रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिलेत। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा असे आदेश पोलीस आणि सरकारला देण्यात आले। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, खबरदारी घ्या। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये। आझाद मैदानात 5000 आंदोलक नको। कोर्टाच्या मागच्या आदेशाचं आंदोलकांकडून पूर्ण उल्लंघन झालं। एका दिवसाची परवानगी असताना आंदोलन सुरू ठेवण्यात आलं। बाहेरून येणाऱ्यांना आंदोलकांना वेशीवरच अडून प्रतिबंध करा। मुंबईकराला त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या। तुम्ही का लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसतं आझाद मैदानला यायचंय। किती सोपं आहे। तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत। मी मेलो तरी इथून उठत नाही। ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे। मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा। ज्या लोक जी आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विटील धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे। ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे। म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करते त्यांना? हो, मला वाटतं तर जावा। मान्य उच्च न्यायालयाने आता जे हे निष्कर्ष नोंदवलेले आहेत, आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे, पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही। आता हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार असं सांगितलं, पण नियम पाळले नाहीत। 5000 आंदोलकांना परवानगी होती, पण हजारो लोक आलेत। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंतची परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं। शनिवार आणि रविवारचं आंदोलन विना परवानगीच करण्यात आलं। लाऊडस्पीकरचाही वापर परवानगी विनाच करण्यात आला। मराठा आंदोलकांचे वकील ॲडव्होकेट श्रीराम पिंगळेंनी म्हटलंय की सरकारनं परवानगी दिली आणि आता म्हणतात परवानगी दिली नाही। त्यावर कोर्टानं परवानगीची प्रत दाखवा अशी विचारणा केली। नियमांचं उल्लंघन होतंय, तुम्ही नोटीस बजावू शकता असं न्यायमूर्तींनी म्हटलं। सरकारकडून महाधिवक्त्यांनी सांगितलं की जरांगेंना पोलिसांनी नोटीस दिली, पण त्यांनी स्वीकारली नाही। तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाहीत असा सवाल हायकोर्टानं महाधिवक्त्यांना केला। लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का राहिले? सरकारकडून महाधिवक्त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातून लोकांना बोलवू असं धमकावलं जातंय। लाठीचार्ज करून बघा, काय होतं बघा अशी धमकी यंत्रणांना दिली जाते। मराठा आंदोलकांचे वकील ॲडव्होकेट श्रीराम पिंगळेंनी आंदोलकांमध्ये काही समाजकंटक घुसल्याचं म्हटलं। आंदोलनातील समाजकंटक नियमांचं पालन करत नाहीत, त्यावर हायकोर्टानं संताप व्यक्त केला। रस्ते अडवता, रेल्वे स्टेशन जाम करता आणि समर्थन करताय का? सरकारकडून महाधिवक्ते सराफांनी कोर्टाला विनंती केली की कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत। कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करतो आहोत का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का,
अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय। सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते, पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल। आंदोलनाविरोधातील याचिकाकर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी सुद्धा जरांगेंकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे घडवलं जात असल्याचा आरोप केला। जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्तींचं उल्लंघन झालंय। कोर्टाच्या आजूबाजूलाही आंदोलक आहेत। सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जातोय। काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, बॉटल फेकल्या। सेंट जॉर्ज, जीटी हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल समोर गर्दी, ट्रॅफिक आहे। रुग्णांचं काय होणार? मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून घडून आणलं जात आहे। शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे कोण फंड पुरवतंय याची चौकशी झाली पाहिजे। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत। पोलीस हेल्पलेस झालेत, कारवाईचे आदेश द्या। माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचंय, सरकार लोकांना काढू शकत नाही, तुम्ही आदेश द्या। ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी ठिय्या मांडला, सीएसएमटी स्टेशनवर घोषणाबाजी सुरू केली, रस्ते जाम केले, हे थांबून रस्ते मोकळे करा असे आदेश कोर्टाने दिलेत। आता अंतिम आदेश उद्याच्या सुनावणीमध्ये देण्यात येतील। कृष्णा सोनारवाडकर सह अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।